सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 19 फेब्रुवारी 2026 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या साताऱ्यात. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी शंभूराज देसाई मकरंद पाटील यांची खलबते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदापासून भाजपला दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे सेना एक एक पाऊल पुढे टाकत असून मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांची चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दोन्ही मंत्र्यांना स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा असं स्पष्ट केले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. यामध्ये दोन्ही मंत्री काय निर्णय घेणार आणि भाजपाही काय भूमिका स्वीकारणार हे लवकरच समोर येणार आहे. पर्यायी सांस्कृतिक राजकारण उभे करावे लागेल. संभाजी भगत. देशातील सामाजिक व सांस्कृतिक वातावरण सध्या फारच गढूळ झाले आहे. या देशाला या परिस्थितीतून आपल्याला बाहेर काढायचे असेल तर सांस्कृतिक संघर्ष करावा लागेल आणि जनतेला बरोबर घेऊन पर्यायी सांस्कृतिक राजकारण उभे करावे लागेल असे आवाहन सातारा येथे होणाऱ्या 15व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाचे नियोजित अध्यक्ष शाहीर संभाजी भगत यांनी सातारा येथे त्यांच्या सत्काराला उत्तर देता केलेल्या भाषणात केले. युनेस्कोच्या दर्जा की फक्त कागदी मुकुट. प्रतापगडावर व्यवस्थापनाचा बुरुज ढासळला. मालडा साम्राज्याच्या पराक्रमाचे प्रतीक असलेल्या प्रतापगड किल्ल्याला 2025 मध्ये युनेस्को जागतिक वारसा दर्जा मिळाल्यानंतर राज्यातील ऐतिहासिक वारसा संवर्धनाला नवे बळ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र प्रत्यक्ष परिस्थितीकडे पाहिल्यास हा दर्जा केवळ कागदापुरता राहिला आहे का असा सवाल शिवभक्त आणि पर्यटक उपस्थित करत आहेत. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात मोठा गफला. कृषीरत्न विश्वंभर बाबर यांचा आरोप. शाळांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमातील गुणदानामध्ये मोठा गफला झाला असून मोठ्या रकमेचे बक्षीस संगमताने आपापसात लाटण्याचा सावळा गोंधळ झाल्याचा आरोप कृषी विकास प्रतिष्ठान संचलित क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी प्राथमिक शाळा म्हसवडचे अध्यक्ष कृषीरत्न विश्वंभर बाबर यांनी केला आहे. सातारा येथील ऑटो रिक्षांच्या ऐच्छिक भावाडी विरोधात ग्राहक पंचायत आक्रमक. सातारा जिल्हा ग्राहक पंचायतच्या सदस्यांनी सातारा येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय सातारा येथे भेट देऊन ऑटो रिक्षा चालकांकडून करण्यात येत असलेल्या ऐच्छिक भाडेवाढीचा तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले यांची भेट घेऊन मीटर प्रमाण भाड्याकरणे सक्तीने लागू करण्याची मागणी करण्यात आली. बैठकीत सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप नेत्रे हे उपस्थित होते. ग्राहक पंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी मीटर भाडे सक्तीची प्रभावलंबी करण्यासाठी विशेष मोहीम राहावी तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी सूचना केली आहे. कराड येथे कृष्णा पुलाला संरक्षित जाळी बसवण्यास सुरुवात. रक्षक प्रतिष्ठानच्या आंदोलनाला यश. महिला व युवतींच्या वाढत्या आत्महत्यांमुळे कृष्णा पुलाची ओळख सुसाईड पॉइंट बनली होती. पुलाच्या कडेला असलेल्या संरक्षक कठडीची उंची कमी असल्याने महिला सहज कठड्यावर चढून नदीत उडी घेत होत्या. यामुळे कृष्णा पुलाच्या दोन्ही बाजूला संरक्षित जाळ्या बसवल्यात यासाठी रक्षक प्रतिष्ठानच्या वतीने वारंवार पाठपुरावा करण्यात येत होता. त्याला यश मिळाले असून कृष्णा पुलाला संरक्षित जाळ्या बसवण्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. रेशन दुकानातून आता मिळणार मका. ताटातून भात कमी होणार. अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब रेशन कार्ड धारकांना तांदळाऐवजी मका देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या अनुषंगाने जिल्हा पुरवठा विभागाने मका खरेदीस सुरुवात केली आहे. उपलब्धतेनुसार मार्च महिन्यात मका मिळण्याची शक्यता आहे. अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब गटातील रेशन कार्ड धारकांना नियमितपणे गहू व तांदूळ वितरित केले जातात. मात्र मार्च महिन्यापासून या वितरण पद्धतीत महत्वाचा बदल करण्यात आला आहे. संगमनगर सातारा येथून महिलेच्या 4 तोळ्यांच्या मंगळसूत्राची चोरी. संगमनगर सातारा येथील बस स्टॉप जवळ उभ्या असलेल्या एका महिलेचे 4 तोळ्याचे मंगळसूत्र चोरट्याने चोरून दिले. महिला ह्या संगमनगर येथील बस स्टॉपवर थांबल्या असताना चोरट्यांनी त्यांच्यावर पाय ठेवून 4 तोळ्यांचे मंगळसूत्र चोरून नेले. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साताऱ्यातून 2 दुचाकी चोरीला. सातारा शहरातून 2 दुचाकी चोरीला गेल्या आहेत. या घटनेची सातारा शहर व शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सातारा पोस्ट कार्यालयातून रणजित वायदंडे व 22 राहणार कारवे तालुका कराड याची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. दुसरी घटना जुना मोटर स्टँड भाजी मंडई येथे घडली आहे. या ठिकाणाहून गणेश वसंत बोलटे व 67 राहणार माचीपेठ सातारा यांची दुचाकी चोरीला गेली आहे. चोरीस गेलेले 6,28,000 दागिने भुईंज पोलिसांनी काही तासातच केले हस्तगत. सोमवार रात्री घडलेल्या चोरीचा भुईंज पोलिसांनी काही तासातच उलगडा केला आहे. चांदक तालुका वाई येथे दिनांक 13 फेब्रुवारी रोजी सपकाळ आडी येथे कुसुम यादव वय 67 राहणार गुळुंब यांनी ओमनी कार उभी केली होती. यामध्ये असलेली पर्स चोरीला गेली होती. त्या पर्समध्ये तब्बल 6,28,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने होते. अमोल भगवान दरेकर वय 40 राहणार चांद याच्याकडून हे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. सातारा नोकरी अपडेट. लिपिक पाहिजे. प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड सातारा. 12 रविवारपेठ पवनाका सातारा. प्राथमिक शिक्षक सहकारी बँक सातारा या बँकेसाठी 30 पदांकरिता ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. विकास झालाय भकास. पुणे मंगळूर महामार्गावर अतिशय काशी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे आतापर्यंत बरेच जण दुचाकीवरून पडले असून त्यांना दुखापत झाली आहे. हे दुरुस्त करण्यासाठी सरकार लोकांच्या मरणाची वाट पाहत आहे का असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. आणि बऱ्यापैकी त्यांना लागलेले सारखे इथे पडापडी आहे ना.
पडते ते. अहो, मी स्वतः तिथं पडतो हा? इथं वाचलो. मी स्वतः पडताना इथं वाचलो या. इथल्या लोकलच्या लोकांनी जरा थोडंसं आवाज उठवायला पाहिजे होतो. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.